मुख्यालयाबाहेर महाविकास आघाडीकडून स्टेजची उभारणी करण्यात येते। फॅशन स्ट्रीटकडून मोर्चा महापालिका मुख्यालयाबाहेर धडकणार आहे। मुख्यालयाबाहेर या मोर्चाची सांगता होईल आणि त्यानंतर कदाचित एखादी सभा वगैरे होऊ शकते आणि त्यासाठीच या स्टेजची उभारणी केली जात असल्याची शक्यता आहे। मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड आक्रमक झालेले आहेत। निवडणूक आयुक्तांची, निवडणूक अधिकाऱ्यांची विरोधकांच्या शिष्टमंडळानं भेट देखील गेली आहे, ज्यामध्ये राज ठाकरे देखील सक्रिय सहभागी होते। आणि या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, जिथे या मोर्चाची सांगता होणार आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय, तिकडे आता स्टेजची उभारणी केली जाते। एखादी मोठी सभा वगैरे होणार आहे का? प्रज्ञा, साहजिकच इथं मोठ्या संख्येनं ही गर्दी होणारच आहे। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी ह्या ट्रक लावला जातोय आणि साधारणपणे याच वरती स्टेज उभारला जाईल। आता इथे ही मुवमेंटची दिसते एका ट्रकची, त्याची एक व्यवस्था केली जाते आणि याच ठिकाणी दुसरा आणखीन एक ट्रक लावला गेलेला आहे। आणि आता माझ्यासोबत काही नेते आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे। साधारणपणे गर्दीचा आकडा हा कसा असणार आहे? आज गर्दीमध्ये विचारू नका, लाखोने सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते येतीलच। त्याचसोबत जनतेमध्ये जो उद्रेक आहे या सत्य वोट चोरी संदर्भात, म्हणून जनतेतले लोकही सुद्धा स्वतःहून पार्टिसिपेट करणारे, सहभागी होणार आहेत। परवानगीचा जो विषय आहे तो मात्र या ठिकाणी कळीचा मुद्दा आहे। मोर्चा हा होणारच आहे। तुम्ही बघताय मोर्चासाठी तयारी सुरू आहे आणि बऱ्यापैकी तयारी झालेली आहे। तर मोर्चा हा परवानगी येईल किंवा नाही येईल याचा हा विषय नाही। किती मुंबईकरांची किंवा राज्यातल्या नागरिकांची या मोर्चाला प्रतिसाद असेल असा अंदाज आहे तुमचा साधारणपणे? सगळ्या लोकांचा, जनतेचाच प्रतिसाद असेल, कारण जनताच सहभागी होणार आहे या मोर्चामध्ये। कारण एका गावात जर एवढा घोटाळा जर यादीत होत असेल तर काय बोलणार। पण काँग्रेस कुठेतरी पक्ष साधारणपणे कुठं अलिप्त राहताना दिसतं या सगळ्या गोष्टींमध्ये? नाही, त्याबद्दल मला काय माहित नाही सर। साधारणपणे आता जर आपण बघितलं प्रज्ञा, तर या पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या आणि शिवसेनेच्या काही प्रतिक्रिया दिल्यात आणि आता इथं हा ट्रक आहे तो लावला जातोय। 2 ट्रक जॉईन करून इथं हा स्टेज उभारला जाईल आणि त्यानंतर हा जो रस्ता आहे साधारणपणे बीएमसी मुख्यालयाच्या इथला, हा पूर्णपणे बंद होईल। आता जर आपण बघितली तयारी मात्र पूर्णपणे अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। स्टेज उभारणी होईल आणि त्यानंतर साधारणपणे इथे काही नेते, पदाधिकारी जे आहेत ते आता हळूहळू देखील दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत पदाधिकाऱ्यांच्या किंवा नेत्यांच्या म्हणण्यानुसार गर्दी देखील ही मोठ्या प्रमाणात असणार असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे या मोर्चाची, सत्याचा जो मोर्चा आहे ज्याला नाव दिलं गेलेलं आहे, त्याची उत्सुकता सध्या किंवा त्याची तयारी जी आपण म्हणतो ती या ठिकाणी सुरू असलेलं दिसतंय। प्रज्ञा, अमोल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री